अगं वाढू दे की काही दिवस मला, परत आयुष्यभर तुलाच वाढायचे. सुमे, कसली विचारतस एवढी? तात्या, तुम्ही काल ते तसं का म्हणला? अगं बाय माझे, आयुष्यात कधी ना कधी तर लगीन करायच पाहिजे की. अरे राजकुमार संगत लग्न व्हायला पाहिजे माझ्या पोरीचं. तात्या, मी लगीन तर करणारच नाही. पण तुम्ही का तसं म्हणला? मी का पायलटला आयुष्यभर वाढू? काय संबंध? हाय का आता सगळं रामायण झाल्यावर रामाच्या सीता कोण होय? म्हणजे सुमे, मला सांग, पायलट बद्दल तुझं काय मत आहे? काय मत आहे? म्हणजे कसा वाटतो तो तुला? चांगलंय की, वागण्या बोलण्याला सरळ आहे पोरग. हा जरा खोटं बोलायची घाण सवय आहे, पण 100% कोणी चांगलं असते का? म्हणजे पायलट वाईट नाही, म्हणजे चांगल्या मनाचं आहे म्हण की. होय, अहो तेवढ्या मोठ्या घरातला असून बी त्याने कधी बी तोरा दावला नाही. अगं तुझ्या पुढे काय तोरा धावतोय? माझं सोडा, तुम्हाला तर कधी दावलाय का त्यानं तोरा? आणि आपला बबन, तो बी त्यांच्या तिथं कामाला आहे, त्याला दावलाय का त्याने कधी तोरा? अगं अशी जास्त न बोलणारी माणसं लय आतल्या गाठीची असतात बघ. वरनं बोलाय गोड, पण आतनं सगळा कडवटपणा भरलेला असतोय बघ. ह्यो पायलट काही चांगल्या मनाचा वाटत नाही बघ मला. तात्या, तुम्ही पायलटला एक जरी शब्द वाकडा बोलला ना, ते याद राखा, चोरीची खारी खाल्ली ताकद आले वाटतं. लक्ष आहे माझं नीट. खारीच राहू दे, पण तू त्या पायलट पासून लांब राहा बर का. मला काय ती पोरग चांगलं वाटा नाही. मला माहितीये तो कसा आहे. आता उगं त्याला नावं ठेवू नका. तुला लयच पुळका ग त्याचा. काय लगीन बिगीन करतीस का काय त्याच्या बरं? करीन बी. अगं कर की मग, नाही कशाला म्हणतीस? कालपासून एवढं मागं लागलो तर नाही नाहीच लावलोय तो. एक मिनिट, काय म्हटलं तुम्ही तात्या? अगं पायलट चांगला पोरगा आहे, त्याच्या संकट जर तुझं लगीन झालं ना तर घोर मिटल माझ्या जीवाचा. अगं कर की, नाही कशाला म्हणतीस? म्हणजे तुम्ही कालपासून मला पायलट सोबत, त्याच्यासोबत लगीन कर म्हणताय? होय, मग तुला कोण वाटलं? सुमे, करशील ना? तात्या, उगं काय बी सपान बघू नका. यो कुठं, आपण कुठं? पण तू काय बी म्हण सुमे, पण तुझं लगीन मी राजकुमार संगट लावून देणार आहे. हा. काय झालं साहेब? काय महत्वाचं काम आहे? एवढ्या लवकर कशाला बोलवलं? बबन, काल तात्या असं का म्हणाले रे? कसं? म्हणजे सुमी मला आयुष्यभर जेवण वाढणार आहे असं का म्हणाले? त्यांना काही समजलंय का? कशाचं? म्हणजे त्यांचा काही समज झालाय का? असं का म्हणाले ते? हां हां, अहो आता लगीन झाल्यावर बायकोच जेवण वाढते की. हो, पण मी आणि सुमी लग्न करणार आहोत हे त्यांना कसं कळलं? ताई मॅडमनी सांगितलं. मम्मानी? हां, ताई मॅडम म्हणल्या सुमीला सून करून घेणार आहे, त्याच्यामुळे सुरेश आता सुमीच्या मागे लागला. अरे पण मम्मा कसं, म्हणजे मम्मा तयारच कशी झाली? त्यांचं जाऊ दे, तुम्ही तयार आहे ना? तुम्हाला करायचं आहे ना सुमीवर लगीन? आता मला म्हणजे चालतंय, सुरेशला सांगतो तयारी थांबी म्हणून. तुमचाच नकार आहे म्हणल्यावर. अरे नाही नाही नाही, असं कशाला सांगतोयस म्हणजे तू? म्हणजे मोठ्यांचा आदर राखणं आपलं काम आहे ना, आम्हा छोट्यांचं सुद्धा. पण सुमी तयार आहे का लग्नाला? नाही नाही नाही, तिला इतक्यात लग्न करायचंच नाहीये, कालच म्हटली नाही का ती? तिथं जाऊ द्या,
तुम्ही तयार आहे ना लग्नाला? हा तर सुमीला ओके असेल तर मलाही ओके. मग तुम्हाला ओके असेल तर तिला पण ओके. अरे पण मी कालच मम्माला सांगितलंय मला इतक्यात लग्न नाही करायचंय म्हणून. असू दे. मग आता जाऊन सांगा करायचं आहे म्हणून, त्यात काय एवढं तवा ते. सांगा लवकर जा. नरसू काय करायचं रे? समर लग्नाला तयारच नाहीये. ताई, आपण डॉक्टरचा उपाय करूया का? म्हणजे तू आजारी आहेस, तू काही खात नाहीयेस, पीत नाहीस म्हटल्यावर समोर तयार होईल लगेच. नाही नाही नको, डॉक्टर नको. दुसरा काहीतरी उपाय सांग ना. दुसरा हा, तू त्याला फोर्स कर ना, म्हणजे असं बजावून ठामपणे सांग, म्हणजे तू तयार होईल. तुझ्या शब्दाबाहेर नाही समोर आपला. नाही, फोर्स करून मी त्याला लग्नासाठी तयार करेन, पण त्यानंतर त्याचा राजकारणात लक्ष लागणार नाही. सध्या समर पुढे त्याच्या लग्नाचा विषय नको. अरे पुन्हा चिडून घराबाहेर निघून गेला तर? त्याच्या लग्नापेक्षा राजकारण महत्वाचं आहे. पण ताई, अगर राजकारणासाठी तर लग्न सांगितलं ना संख्या गुरुजींनी. असं काहीतरी राजकारण खेळायला पाहिजे जेणेकरून समर लग्नालाही तयार होईल आणि राजकारणातही त्याचं लक्ष राहील. तोच विचार करतेय मी. मी पण विचार करतोय ताई. अरे मग काहीतरी सांग ना. चालू आहे, विचार चालू आहे. पण ताई, तू काळजी करू नकोस. तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी मी जीवाचं रान करीन, काळजाचं पाणी करीन आणि तुझं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न मी फुलवीन. मम्मा हं? तुला टेन्शन आहे का कसलं? हं? भरपूर. कसलं? तुझ्या तुझ्या लक्षात नाही का? तुझ्या मुख्यमंत्री पदाचं टेन्शन आहे ताईला. आणखी कशाचं टेन्शन नाहीये ना? म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तसं. अरे काय सांगू समोर तुला, ताईला ना नाही नाही, ताईला कुठलं टेन्शन नाहीये. तिचा चेहराच तसा आहे, बाकी काय नाही, टेन्शन नाहीये. मामा हं? मला वाटतं माझं लग्नाचं वय झालंय नाही? एका दिवसात? अरे काल तर तू म्हणालास लग्नाचं वय नाहीये म्हणून. ते मी म्हणजे तुम्हीच मला सांगितलं ना मामीचं आणि तुमचं माझ्या वयाचं असताना लग्न झालं होतं म्हणून म्हटलं. ताई ताई ताई, समर लग्नाला तयार झाला. माझ्यामुळे तयार झाला ताई. मी माझा शब्द खरा केला. मी समरला माझ्या लग्नाचं उदाहरण दिलं म्हणून समर तयार झालाय. तुझं समरच्या लग्नाचं टेन्शन मिटलं ताई. म्हणजे मम्मा तुला माझ्या लग्नाचं टेन्शन होतं? मगाशी नाही का म्हणालीस? टेन्शनमुळे नाही म्हणली ताई. समर बाळा, लहानपणापासून तुला विमानांची खूप आवड होती. मोठ्या कष्टाने तू पायलट झालास. पायलट होऊन आकाशात उंच उंच उडायचं असं तुझं स्वप्न होतं. पण केवळ माझ्या इच्छेखातर तू तुझ्या आवडीचं करिअर, तुझं स्वप्न सोडून दिलंस आणि मुख्यमंत्री व्हायला तयार झालास. तू आधीच माझ्यासाठी एवढं केलंस, म्हणून लग्नासाठी तुझ्यावर कुठलाही फोर्स नको असं मला वाटलं. नाही मम्मा, अगं आई वडिलांची स्वप्न मुलांनीच तर पूर्ण करायची असतात ना. वा वा. पण समर, ताईचं स्वप्न असं आहे की तिची सून तिच्या पसंतीची असावी. मम्मा हो समर, तुझी होणारी बायको माझ्या पसंतीची असावी असं फार मनात होतं माझ्या. पण नाही, नको. मी तुला कुठल्याही प्रकारे फोर्स नाही करू. नाही मम्मा. मम्मा अगं तू जन्म दिलायस मला फक्त तुझ्या इच्छेसाठी. तू सांगशील त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. खरंच खरंच समर, तू माझ्यासाठी एवढं करशील? हो मम्मा, तुझ्यासाठी करेन मी. मम्मा मला एका मतदाराचा फोन येतोय, मी घेऊ? हो, घे ना. वा ताई वा, काय इमोशनल राजकारण खेळलेस. मानलं तुला. तुझ्या इमोशनल राजकारण खेळल्यामुळे तुला पाहिजे त्या मुलीशी लग्न करायला समर तयार झाला. वा वा वा, राजकारण शिकव ना तर तुझ्याकडून. हॅलो हॅलो पायलट. अरे तर लेस डेंजर झालंय. काय ग, काय झालं?
अरे मला ते तात्या तुझ्या संकट लगीन कर म्हणतात. काय सांगतेस? अगं मला सुद्धा मम्मा म्हणते की तुझ्याशी लग्न कर. काय? कसं काय पण? काय माहिती. बरं एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता गाडी घे माझी. आत्ता? हा आता लगेच ये लवकर. ठीक आहे, येतो. आजूबाजूच्या 4 गावातलं मतदान फिक्स आहे. दुसऱ्या गावांमध्ये जरा जोर लावायला पाहिजे. समर चांगल्या लीडने निवडून यायला पाहिजे ना. अनुराधा, पण विधानसभा अजून लांब आहेत. मग इतक्यातच कशाला सगळं प्लॅनिंग? तुमच्या या अशा निष्काळजीपणामुळेच तुमचं मुख्यमंत्रीपद टिकून राहिलं नाही. राजकारणात असं गाफील राहून चालत नाही. ताई, ही लिस्ट एकदा चेक करून घे. कसली लिस्ट? अगं पाहुण्यांची, अगं मंडपवाला, डेकोरेटर, कपडेवाला, आचारी या सगळ्यांशी मी व्यवस्थित बोलून घेतलंय. म्हणजे काय, ही लिस्ट तू एकदा डोळ्याखालनं घाल म्हणजे झालं. हा, त्या रामरावचं नाव फक्त लिस्ट मध्ये टाकलेलं नाही. आपल्या चांगल्या कामात विरोधक नको ना. नरसू, तुला हा खटाटोप कोणी करायला सांगितला? अगं मीच केलं. ताई, शेवटी तुझी काळजी ती माझी काळजी, तुझी जबाबदारी माझी जबाबदारी. अगं भावी मुख्यमंत्र्यांचं लग्न आहे, ते असं सॉलिड झालं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांनी काय, पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी तोंडात बोटं घातली पाहिजेत. असं लग्न करूया आपण. हो, पण त्यासाठी मिसेस मुख्यमंत्री त्या तोला मुलाची नको का नरसू? अगं पण संख्ये गुरुजींनी आपल्याला काही पर्याय ठेवलेला नाही. ते आपण तरी काय करणार? हे बघ नरसू, मी सांगते, आपल्याला त्या मुलीचं नशीब पाहिजे. गावभराचा आशीर्वाद नकोय की ती मुलगी पण नकोय. तेव्हा हे पाहुणे बोलवायची काही गरज नाही. लग्न कुणाला न कळता झालं पाहिजे. हा, म्हणजे सुमडीत कुंबडी. हो, ती मुलगी आपल्या घरात शोभत नाही. तेव्हा लग्न होतंय हे कुणाला कळू द्यायचं नाही. काय आलं लक्षात? आलं लक्षात ताई. तिच्या बापाला बोलव आणि बोलणी करून टाक लग्नाची. चालेल ताई, लगेच करतो. हा बाबण्या, अरे कुठे आहे तू? कधी आलीस? झाली 5 मिनिटं. होय, आपल्या दोघांच्या घरच्यांची डोके एकाच टायमाला कशी काय फिरल्यात र? मलाही तेच कळेना झालंय. तुला काय वाटतं? मला तर काय कळनाच झाले बघ. म्हणून तर तुला इथं बोलवलंय ना. हा, मग आता काय करायचं? पायलट, आपल्या लग्नाचं वय तरी हाय करा अजून. हा, पण कधी ना कधी करावंच लागणार ना लग्न. म्हणून आता कसं करायचं? आपल्या लग्नाला मम्माचा विरोध होईल असं मला वाटलं होतं, पण आता तर मम्माच तुझ्याशी लग्न कर म्हणते. अरे पण असं कसं करायचं? आधी पोराने येऊन पोरीला बघायचं, पसंती कळवायची आणि मग ठरवायचं. ह्या आधीच कसं ठरवायला लागल्यात सगळं? अगं पण तू मला आणि मी तुला बघितलेलंच की. अरे एड्या, तसं बघणं नाही, लग्नातलं बघणं वेगळं असतं. वेगळं म्हणजे? घ्या, तुला अजून लगीन म्हणजे काय हेच माहित नाही का? अजून बारकाच आहेस बघ तू पायलट. काय असतं सांग बरं तू. अरे आधी पोराच्या घरचे येऊन पोरीला बघतात, मग कांदे पोह्याचा कार्यक्रम, मग पोरगी अशी लाजत लाजत येणार, चहा आणि कांदे पोहे देणार, मग पोरगा पोरगी चोरून चोरून एकमेकांनी बघतात. मग नंतर मोठी माणसं त्यांना काय विचारू वाटतंय ना ते प्रश्न विचारतात. मग पोराला पोरीला पसंती नापसंती विचारतात, आणि जर दोघांनी पसंत असेल तर मग मोठी माणसं लग्नाची बोलणी करतात आणि लगीन ठरवतात.
म्हणजे लग्नाची सुपारी फोडतात. अरे बापरे, एवढी मोठी प्रोसेस असते होय? आणि ही तर सुरुवात आहे. मग नंतर याद्या, बस्ता, मेहंदी. मी तर माझ्या लग्नात हात भरून मेहंदी आणि बांगड्या घालणार पायलट. मस्तच की. पण तुझ्या हाताला ओझं होणार नाही बांगड्यांचं? अरे बांगड्यांचं ओझं होत नसते कधी. मग बांगड्या झाले की हळद. तुला माहितीये पाहिजे, अरे आमच्या गावातली पोरं पोरी हळद खेळण्यात लय पटायत आहेत. लय मज्जा असते बघ. बेस्ट. मग पुढे? मग लगीन, मोठा मांडव, मग त्यात सजावट आणि माग नवरा नवरीच्या नावाचं बोर्ड, मग मंगलाष्टका, जेवणाच्या मोठ्या पंक्ती. मला ना असं रीतिरिवाजाने लगीन असं लय आवडतं बघ. हे यादीपेक्षा आधी काय मज्जा नसती र. मग करू की. तुला हवंय तसं लग्न करू, काहीच प्रॉब्लेम नाही. खरंच काय? तू म्हणतेस तर खरंच मज्जा येत असणार आहे. मग तुझं जसं स्वप्न आहे तसंच करूयात ना लग्न. चालतंय. पण मी तर तात्यानं नाही म्हणून सांगितलं. अरे अगं मी पण आधी नाही म्हणूनच सांगितलं होतं, पण आता हो सांगितलंय आणि तुझ्याकडे आलोय. आता तूही हो सांगून टाक ना. तू होय म्हणलास पायलट? पण मला न विचारता कसं काय होय म्हणलास? आता तू हो म्हणशीलच ना. म्हणशील ना? म्हणशील ना? हा चल निघते मी. चल, मी सोडतो तुला. तू गाडी घेऊन आलायस आणि मी सायकल. कोण कुणाला सोडणार? तू सायकल घेऊन पुढे चल, मी कार मागे ठेवतो. हा. मग तात्यांना सांगशील ना होय म्हणून? तू सांग. काय सांगू? सांगून टाक होय म्हणून. मी पण घरी सांगितलंय होय म्हणून. काय तात्या एवढं नट्टापट्टा करून कुठं दौरा? बांगल्यावर. ही काय बाबा न्यायला आलाय? बंगल्यावर काय गटुडं पुरलंय का तुमचं? अगं तुझ्या लग्नाची बोलणी करायला निघालोय. माझ्या लग्नाची? होय. लगीन माझं आणि नट्टापट्टा करून तुम्ही बोलणी करा निघालाय. हे पायलट तर आधीच होय म्हणलाय घरी. पण मला विचारलं का दोघांपैकी कुणीतरी? तुम्ही लग्नाला तयार आहे का नाही हे कोण विचारणार? अगं ही काय बबन म्हणाला पायलट ओके झालाय तर सुमी सुद्धा होणार ओके लग्नाला. ठीक आहे मग ह्या बबांचं आणि पायलटचं लगीन लावा. तुम्ही उगाच काहीतरी बोलू नकोस की. मग तुम्हीच ओके घेतल्याशिवाय तुम्ही तिघं पुढे गेलाच कसं? मी लग्नाला तयार आहे का नाही हे कोण विचारणार? तात्या म्हटलंय तर जाऊन कारखान्यात डबा पोचवून या. आज डबा पोचवायची ड्युटी तुमची. आणि तुम्ही जवळ होय म्हणत नाही तर हे लगीन कॅन्सल.